नमस्कार मित्रांनो, मी अफसर शेख. मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांचे स्वागत आहे. तर लातूर जिल्ह्याची अंगणवाडी भरतीची जाहिरात जी आहे ती तर आलेली आहे. कोणत्या ठिकाणी किती जागा रिक्त आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहे आणि अर्जासोबत कोणकोणते कागदपत्र जोडायचे आहेत, याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे. बघा, ही लातूर जिल्ह्याची जाहिरात आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस पदभरती जाहिरात प्रकटन, जिल्हा लातूर. तर ही लातूरची जाहिरात आपल्याला जे आहे ती इथं बघायला मिळते. तर इथं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण व्यवस्थित बघूया. बघा, याच्यामध्ये 2 अंगणवाडी सेविकाची पदं आणि 27 अंगणवाडी सेविका मदतनीसची पदं आहेत. म्हणजेच काय की 2 आहेत सेविकेची पदं खाली आणि 27च्या जागा आहेत. तर त्या कशाच्या आहेत, तर त्या मदतनीसच्या 27 जागा आहेत. आता मदतनीसच्या जागा आपल्याला इथे बघायला मिळतात. बघा, सेविकाच्या जागा कुठे कुठे रिक्त आहेत ते बघूया. बघा, दगडवाडी गावात आणि रमजानपूर या गावात जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतं. दगडवाडी क्रमांक 1 आणि रमजानपूर क्रमांक 1 या अंगणवाडी केंद्रावर अंगणवाडी सेविका म्हणून 2 पद आहेत, ते रिक्त आहेत. तर इथं तुम्ही अप्लाय करू शकता. आता पुढं अंगणवाडी मदतनीसची पदं ते कुठे कुठे रिक्त आहेत. बघा, गंगापूर या गावातील गंगापूर 6 या अंगणवाडी केंद्रावर जागा रिक्त आहेत. मग गंगापूर 6 मधीलच महिला अप्लाय करू शकतात का? तसं नाही. गंगापूरमधील सर्व गावामधील जे स्थानिक रहिवासी आहेत ते या पदासाठी अप्लाय करू शकतात. जे कोणी महिला असतील, वासनगाव इथं मदतनीससाठी जागा आहे. अंकोली 12 नंबर पाटी, श्यामनगर इथे, सिकंदरपूर, साखरा, मांजरी, पुढे हरंगुळ, मुरुड, अकोला, हरंगुळ बुद्रुक. तर हे संपूर्ण जागा या अंगणवाडी मदतनीसच्या पाहायला मिळतात. पुन्हा आणखी काही जागा आहेत, जसं की वरवंटी, चिकलठाणा, महाराणा प्रतापनगरमध्ये 2 जागा, सोनवती, नांदगावमध्ये 2 जागा, नांदगाव 2 आणि नांदगाव 4 या अंगणवाडी केंद्रावर पुढे आहे. मळवटी 3 या अंगणवाडी केंद्रावर मदतनीसची जागा रिक्त आहे. पुढे उमरगा, सलग, बोकनगाव, कातपूर, बाबळगाव, शिरसी आणि कव्वातर या जवळपास 27 जागा आणि त्या 2 सेविकाच्या जागा, या सगळ्या जागा आपल्याला रिक्त बघायला मिळतात. बघा, शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, तर तुम्ही 12वी पास पाहिजे. 12वीच्या खाली जर कुणी असेल, 10वी असेल, 9वी असेल, 11वी असेल तर ते चालणार नाही. पुन्हा एकदा ऐका, 12वी हे असायलाच पाहिजे. तुम्ही 12वी उत्तीर्ण जे आहे तर ते असलंच पाहिजे. ओके. तसेच तुम्ही त्या ठिकाणचे स्थानिक रहिवासी पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला उमरगामधून भरायचा आहे फॉर्म, तर तुम्ही उमरगाचे स्थानिक रहिवासी पाहिजे. तुम्ही दुसऱ्या गावचे किंवा दुसऱ्या ठिकाणचे चालणार नाही. ही एक महत्त्वाची अट त्यांनी तिथे टाकून दिलेली आहे. पुढे वयाची अट पण आहे. 18 ते 35 वर्ष वयाची अट आहे आणि विधवा उमेदवारासाठी जी आहे तर ती 40 वर्ष वयाची अट आहे. खूप साऱ्या महिलांकडून ही मागणी केली जाते की 35 वयाची ही अट, तर ती काही कालावधीसाठी थोडी शिथिल करून याच्यामध्ये 1-2 वर्षाची वाढ द्यावी. कारण ही जाहिरात ऑलरेडी थोडी उशिरा आलेली आहे, थोडी लवकर यायला पाहिजे होती. आता ज्या महिलांचे वय निघून गेलेले आहे तर त्या महिलांना याच्यामध्ये जो आहे तर तो फॉर्म भरता येत नाही. तर शासन याच्यावर जे आहे तर ते निर्णय घेऊ शकते. आता मे बी जर शासनाने ठरवलं तर या 35 वर्षाच्या अटमध्ये एखादा वर्ष तुम्हाला सूट आहे तर ती मिळू शकते. पुढे लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र पाहिजे. याच्यासाठी 2 पेक्षा कमी मुलं असलेलीच महिला ज्या आहेत तर ते अप्लाय करू शकतात. हे इथं महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला इथं भाषेचं ज्ञान असलं पाहिजे, म्हणजेच मराठी भाषा असली पाहिजे आणि जे कोणी म्हणजे अल्पसंख्याक भागातील असेल, समजा उर्दू स्पीकिंग एरियामधील जर एखादी अंगणवाडी असेल तर तिथे तुमचा 12वीमध्ये लक्षात घ्या उर्दू हा विषय असायला पाहिजे. उर्दू हा विषय असेल आणि 10वीमध्ये मराठी हा विषय पाहिजे, तरच तुम्ही तेथे अप्लाय करू शकता. आणि तेथे एक महत्त्वाची अट आहे. आणि विधवा असल्यास तुम्हाला प्रमाणपत्र जे आहे तर ते सादर करावं लागेल. घोषणापत्र असतं तर ते पण सादर करावं लागेल. आता फॉर्मसोबतच येतं, पण या फॉर्मला तुम्हाला तुमच्या पतीचं मृत्यू प्रमाणपत्र जोडावं लागतं. पुढे उमेदवार अनाथ असल्यास त्याच्याकडे अनाथ सर्टिफिकेट असावं. असेच तर कुणी OBC, NT, BJSBC, SC, ST, ESWS, SBC अशा कोणत्याही प्रवर्गातून जर अप्लाय करणार असेल तर त्याच्याजवळ त्या प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र असणं येथे गरजेचं आहे. बंधनकारक आहे तर त्याला त्याच्यानुसार जे आहे तर ते ग्राह्य धरलं जाणार आहे. आलं लक्षात. पुढं अनुभव. आता ज्या महिलांना 2 पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव आहे तर त्यांना तिथं काही गुण जे आहेत ते एक्स्ट्रा दिले जाणार आहेत. परंतु ज्यांना अनुभव नाही तर ते देखील येथे फॉर्म भरू शकता. आणि महत्त्वाचं आहे, पुढे येथे कोणत्याही प्रकारची बदली होत नाही, कारण की ते तुमचं अंगणवाडी केंद्र असतं आणि याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग अलाउन्स नसतो, प्रवास भत्ता नसतो. म्हणून इथं बदलीचाही संबंध येत नाही. तुम्हाला त्याच अंगणवाडीमध्ये जे आहे तर ते काम करावं लागतं. नावात बदल असल्यास तुम्हाला माहिती आहे. आता महिलाचं म्हटल्यानंतर नावात बदल असेलच तर तुम्हाला प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल की तुम्हाला गॅजेट हे सादर करावं लागेल. पण गॅजेटपेक्षा सगळ्यात बेस्ट आहे की 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर जर आता
100चा भेटला तर त्याच्या पुढचा भेटला तर तेही वापरू शकता, कारण की 100चा आता बंद झालेला आहे. काही ठिकाणी प्रतिज्ञापत्रात 100चा स्टॅम्प पेपर करून तुम्हाला तो सादर करावा लागेल. पुढे एका गावात अंगणवाडी सेविका मदतनीस अशा दोन्ही पद असल्यास सदर दोन्ही पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल. म्हणजेच दोन्ही पदासाठी तुम्ही जो आहे तर तो अर्ज इथं करू शकता. त्यांनी म्हटलेलं आहे पुढे तुम्हाला काय काय जोडायचं आहे. पहिलं तर तुम्ही तुमचा जन्माचा पुरावा म्हणजे जन्मतारखेचा पुरावा, कारण की वयाची अट आहे. मग याच्यासाठी काय लागेल, तुमचं जन्म प्रमाणपत्र. आता खूप साऱ्या महिलांचं हे नसतं, परंतु त्यांच्याकडे 10वीत सोडण्याचा दाखला असतो, म्हणजे शाळा सोडण्याचा दाखला किंवा 10वीचं प्रमाणपत्र असतं. त्याच्यावर देखील तुमची भरती असते, ते महत्त्वाचं आहे. पुढे 12वी उत्तीर्ण असल्याचं म्हणजेच 12वीचं प्रमाणपत्र तुम्हाला लागेल. ज्याचं पदवी असेल पदवीचं लागेल, ज्याचं डी.एड असेल डी.एडचं लागेल, बी.एड असेल बी.एडचं लागेल. आता पुढे अनुभवचं ज्यांचं असेल तर ते अनुभव प्रमाणपत्र इथे लागणार आहे. पुन्हा MSCITचं प्रमाणपत्र असेल तर MSCITचं प्रमाणपत्र इथे ते आहे ते लागणार आहे, हे महत्त्वाचं आहे. आता पुढे यांचं मानधन असल्यामुळे त्यांना 7,500 रुपये एवढंच आहे, तर तो मानधन भेटणं मदतनीस यांना 7,500 भेटतं. ओके, आता इथं त्यांनी अर्जाचा कालावधी दिलेला आहे की कधीपासून कधीपर्यंत अर्ज करू शकतात. तर बघा 11 फेब्रुवारीपासून हे सुरू झालेलं आहे आणि हे सर्व चालणार आहे, पण 25 फेब्रुवारीपर्यंत पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. त्याच्यानंतर जे अर्ज आहे तर ते ग्राह्य धरले जाणार नाही. ओके, बघा. आणि अर्ज स्वीकृतीचे ठिकाण अर्ज कुठे करावं लागणार आहे बघा, हे त्यांनी लोकेशन दिलेलं आहे. वाटल्यास तुम्ही याचं स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. आता तुम्हाला ते जे आहे तर त्या लोकेशनचा तुम्हाला जो अर्ज आहे तो पाठवावा लागणार आहे. हे लातूरचं बघा बालविकास प्रकल्प अधिकारी लातूर यांची सही आपल्याला इथे बघायला मिळते. तर अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेतली. अंगणवाडी भरतीविषयी काही अपडेट असेल ना तर तुम्हाला याच चॅनलवर मिळणार. तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, कारण की सगळ्यात आधी अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर मिळेल आणि योग्य अशा रिलायबल अशी अपडेट्स मिळेल म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.